नमस्कार. पुन्हा एकदा श्रिया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण घेणार आहे ते जरदोशीच्या बुट्ट्या. जरदोशीच्या काही एक 3-4 बुट्ट्या आहेत, जे प्रकार आहेत ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर पहिले काय करायचं आहे, पहिला तर प्रश्न पडला असेल की जरदोशी कट कशी करायची. तर काय करायचं आहे, इथे मी प्लेन जरदोशी घेतले, तुम्हाला दिसत असेल. ही प्लेन जरदोशी आहे आणि आपल्याला जेवढ्या मापाची साईज हवी आहे त्या मापाची साईज घ्यायची. ठीक आहे. साधारणतः ही एवढ्या साईजची कट केली आहे मी. तर ही कट केलेली आहे ह्याच्याच मापाची दुसरी सेम कट करून घ्यायची आपल्याला. तर काय करायचं, हे या पद्धतीने लावून घ्यायचं आणि बरोबर कट करायचं. झालं एकाच साईजच्या. आता ही झाली एक मेथड. आता दुसरी पद्धत, तुमच्याकडे स्केल असेल ती स्केल घ्यायची, त्याच्या जरदोशीला ठेवायचं आणि जेवढ्या साईजची आपल्याला हवी आहे, आता हा इंचचा भाग आहे, हा सेंटीमीटरचा आहे. समजा आपल्याला अर्धा इंचची जरदोशी कटिंग करून हवी, तर अशी ठेवायची आणि नखाने त्याला टक करून अशा पद्धतीनं घ्यायचं आणि नंतर तिला कट करून घ्यायची. ही सगळ्यात सोपी पद्धत. ठीक आहे. सेम साईजच्या तुम्हाला दिसत असतील. तर अशा पद्धतीने जरदोशी कट करून घ्यायची. तर इथे मी आता ह्या जरदोशी कट करून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला पहिली बुट्टी दाखवते. आपल्याला साधा धागाच हवा आहे, साधी सुईच घेणार आहे. मी 4 प्रकारचे कुंदन इथं पेस्ट केलेले आहेत. 4ही ठिकाणी बुट्ट्या कशा दिसतात ते दाखवते. आधी स्टार्टिंग आपण इथून करू. कुंदनच्या बाजूने सुई काढायची आहे आणि ह्या ज्या कट केलेल्या आहेत साधारणतः पाऊण इंचापेक्षा थोड्याशा जास्त आहेत. ही मी ओवली आहे धाग्यामध्ये. जिथून सुई काढली होती त्याच्या बाजूलाच थोडीशी खाली टक करायची. इथे दिसत असेल तुम्हाला पाकळी तयार झाली. आता ही पाकळी तयार झाली, पण आपण ही अशीच ठेवू नाही शकत, कारण ती अशी उभी राहणार. तर ह्याला काय करायचं, लॉक करायचं. तर लॉक कसं करायचं, तर एक तर त्याच्या आतल्या साईडनं किंवा बाहेरच्या साईडनं, दोन्हीपैकी एका साईडनं धागा काढून घ्यायचा. जास्त धागा खेचायचा नाही, त्याने काय होणार, जरदोशी आहे ती स्प्रिंग आहे, लगेच ताणली जाते. त्यामुळं हे काम खूप अलगद करायचं. अशा पद्धतीनं दिसतंय. असंच पूर्ण फ्लावर करून घ्यायचं आहे. मी दाखवते आता. त्याच्याच बाजूने काढायचं. परत सेम साईज जरदोशी. परत लॉक करून घ्यायचं. खूप छान दिसतात जरदोशीच्या बुट्ट्या. तुम्ही आता बघतच असाल इथे अशा पद्धतीने.
अशा पद्धतीने ही पहिली बुट्टी आपली कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघत असाल किती छान फ्लावर तयार झालेला आहे. खूप सांभाळून करायला लागतं, खूप नाजूक आहे. नावाप्रमाणे जरदोशी नाजूक काम आहे ते खूप, आणि दिसायला पण खूप छान दिसतं. तर ही आपली पहिली बुट्टी पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, आता आपण दुसरी बुट्टी घेणार आहे. तर दुसरी बुट्टी मी आता ही तुम्हाला प्लेन जरदोशीची बुट्टी करून दाखवली. आत्ता जी मी दाखवणार आहे ती जी आपली मोठी जरदोशी येते ही वाली, ह्याची करून दाखवते. तर ह्याचं पण सेम कटिंग तसंच करून घ्यायचं आहे, फक्त थोडेसे चेंजेस आहेत. एक ह्या साईजची जरदोशी घ्यायची आहे, एक त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी. आपण डबल पाकळी करणार आहे, तर ती मी कशी करते ती तुम्ही बघून घ्या. मला असे 3 साईजमध्ये कटिंग हवेत. एक म्हणजे ह्या साईजचं एक, हे एक, आणि हे 1.5 इंच असं. मी प्रत्येकी 4-4 तुकडे घेतलेले आहेत. इथे लक्ष द्यायचं आहे, किंवा ह्या कुंदनला दिलं तरी चालेल. लक्ष द्या, सेम करायचं आहे. जशी सुई कुंदनला लागून काढली त्याच पद्धतीने काढून पहिले ही झाली सिंगल पाकळी. आता हिला आपल्याला डबल करायचं आहे. मग परत इथून बाजूने काढायचं आहे. हे बाजूनं काढल्यानंतर हे मोठंवालं वापरायचं आहे. ह्याला पण इथेच बाजूला टक करायचं आहे, या पद्धतीनं. ठीक आहे, हे केल्यानंतर आपल्याला आता हे लॉक करून घ्यायचं आहे. उभं राहिलं आहे ना, तर इथून बरोबर ह्याच्या मधून तुम्हाला सुई काढायची आहे. सुई काढल्यानंतर ही जी मी छोटं घेतलेलं आहे कटिंग करून, त्याचा वापर करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि त्याला ह्या साईडला जशा आधीच्या फ्लावरच्या बुट्टीला आपण जसं टक करून घेतलं तसंच ह्याला पण घ्यायचं आहे. असं बघितलं किती छान दिसतंय. तुम्ही ह्याचं फ्लावर पण बघा. आता मी पूर्ण करेल. ठीक आहे, ही झाली दुसरी पाकळी. सेम तीच प्रोसेस. ठीक आहे, परत आता इथे कुंदन छोटा आहे थोडासा, तर 3 पाकळ्या बसतील. तर मी इथे 3च घालणार आहे आता. जर तुम्ही असा कुंदन वापरला असेल तर तिथे तुमच्या 4 पाकळ्या होतील तयार. ह्याच्यापेक्षा मोठा वापरला तर 5 पाकळ्यांचं सुद्धा तयार होतं. पण मी थोडा छोटा कुंदन घेतला आहे, त्यामुळे तिथे छोटंसं फ्लावर तयार झालं आहे. खूप छान दिसते ही बुट्टी.
अशा पद्धतीनं बघितली जरदोशीची बुट्टी, ही पण छान दिसते. ठीक आहे, आता आपण तिसऱ्या बुट्टीकडे वळूया. आता आपण तिसरी बुट्टी घेऊ. सेम प्रकार आहे, फक्त थोडासा चेंज इथे तुम्हाला दिसत असेल की मी इथे सिक्वेन्ससुद्धा घेतलेली आहे. सेम ही आहे मोठी साईज, ही मिडियम साईजची, ही छोटी 1/2 इंचाची आणि सिक्वेन ॲड करते. तर आता पहिल्यांदा काय घ्यायची, आपण जी मिडियम साईजची कट केलेली जरदोशी आहे ती घेणार आहे. तिला टक करायचं आहे. तुम्ही बघत असाल इथं कुंदन मी मोठा वापरला आहे. आता इथे 3 पाकळ्यांची झालेली आहे, इथं 4 पाकळ्या होतील. ठीक आहे, आता मोठीवाली जरदोशी इथे टक करायची. दिसते डबल पाकळी झालेली आहे. तर आता काय करायचं आहे, मधून काढलेलं आहे. आता आपण लास्ट टाइम जरदोशी ॲड केली होती फक्त, तर ह्या जरदोशीसोबत आपण टिकली जी सिक्वीन आहे ती ॲड करणार आहे अशा पद्धतीने, आणि हिला टक करायची. सिक्वीन कशी टक करायची मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये सांगितलं होतं. खाली पाडून टक नाही करायची, तिला उभी ठेवायची आणि मग टक करायची खाली. ठीक आहे, ही अशा पद्धतीनं बघितला फरक. आता नेक्स्ट परत इथे आपण ही बुट्टी पूर्ण करून घेऊ. सेम आहे, फक्त सिक्वेन ॲड होते. आपली बुट्टी इथे पूर्ण होत आलेली आहे. तुम्ही बघत असाल आधीच्या ह्याच्यामध्ये 3 पाकळ्या डबल झाल्या आणि इथे 4थी पाकळी. ही बुट्टी पण छान दिसते. एक जरदोशी आणि एक सिक्वेन ही घालायची आणि खाली टक करायचं जसं मी सांगितलं त्या पद्धतीने. झालं. कशी छान वाटते ना बुट्टी ही सुद्धा. खाली त्याला टाके गाठ मारून घ्यायची, गाठ मारून घ्या. ठीक आहे, ह्या झाल्या 3 बुट्ट्या. आता आपण 4थी बुट्टी शिकू. तर आपण आता 4थी बुट्टी घेणार आहे. इथे तुम्ही बघत असाल मी ना प्लेन जरदोशी कटिंग करून घेतलेली आहे, सगळी एका साईजची, साधारणतः अर्धा इंचाची ही जरदोशी आहे. तर आता बुट्टी कशी करायची, खूप छान बुट्टी आहे, माझी ही फेवरेट बुट्टी आहे. तुम्ही बघाल झाल्यानंतर खूप छान दिसते. इथून सुई काढायची आहे. सुई काढून जरदोशी त्याच्यामध्ये टाकायची, म्हणजे आपण ओवायची आहे धाग्यामध्ये. ओवून झाल्यानंतर इथे टक करायची, मध्ये थोडासा डिस्टन्स ठेवायचा आणि टक करायची. ही अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, आधी आपण काय केलं, इथे लॉक करून घेतलं. ह्याला लॉक नाही करायचं. ह्या दोन्हीच्या मधून परत कुंदनच्या बाजूने सुई काढायची आणि दुसरी जरदोशी त्याच्यात टाकायची. ही ओवून आता काय करायचं, ह्याच्या या साईडला सुई खाली टक करायची. एकात एक गुंफत जायचं आहे आपल्याला. आता ते गुंफत गेल्यानंतर
कमळाचं फूल कसं असतं त्या पद्धतीने ते तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता इथून काढायचं आहे, ह्या दोन्हीच्या मधून आणि ह्याच्या बाजूने काढलेली आहे. जरदोशी घालायची, परत इकडे टाकायची आहे. नेक्स्ट परत सेम प्रोसेस ह्याच्या बाजूने. आतमध्ये मस्त स्टार तयार होतो. बाहेरून दिसताना पण फूल ते छान दिसतं. जसं पसरवायचं तसं पसरतं पण ते. आणि त्याला जर असं जसं कमळ कसं फुलतं आणि बंद कळी होतं तसं त्या पद्धतीने छान दिसतात ह्या बुट्ट्या. ब्लाऊजवरती, ड्रेसवरती 3Dचा लुक येतो जेवढं त्याला तुम्ही करणार. तुम्हाला तर अंदाज आलाच असेल. अर्ध फ्लावर झालेलं आहे ते. आतून पण बघा तुम्ही, आतला लुक पण बघून घ्या त्याचा. आतमध्ये पण एक प्रकारे स्टार म्हणजे ते फुलाचंच पूर्ण जे कमळाचा आकार असतो त्या पद्धतीनं आतून तयार होतं. कशी पटकन झाली ना ही बुट्टी, खूप मस्त आहे. जरदोशीमध्ये ही खूप फेवरेट बुट्टी आहे. ऑल ओव्हर सगळ्यांनाच आवडते, मला तर आवडते. आणि दिसायला पण हे ब्लाऊजवरती वर्क, छोट्या छोट्या बुट्ट्या बॅकला केल्यात तुम्ही, खूप छान दिसतात. ठीक आहे, मस्त झालं की नाही. ह्याला आहे ना आपण अजून मोठा 3D वर्क देऊ शकतो. इफेक्ट काय करायचं आहे तुम्हाला, ह्याच्या बाजूने मागच्या साईडने तुम्हाला अजून एक लेयर करायची आहे. जर तुम्हाला ते फ्लावर मोठं करायचं असेल तर. आता मी इथे मोठं नाही करणार आहे, कारण आहे त्याला, कारण माझी साईडला जागा नाही आहे. पण मी ह्याचा तुम्हाला एक फोटो नक्की सेंड करेल. हे बघितलं असेल तुम्ही. आता तुम्ही त्याला क्लोज केलं की ते फूल असं दिसून जातं आणि ते फ्लावर असं दिसतं. खूप छान वाटते, वेगळाच लुक येतो पूर्णतः. छान दिसतात या बुट्ट्या. अशाही ठेवू शकतो आणि अशी पण ठेवू शकतो. आणि ह्याच्या बाजूने अजून अशा 2-3 लेयर करून त्याला पूर्ण 3D लुक देऊ शकतो आपण. तर माझी इथे जागा नाही आहे जास्त, तुम्हाला प्रॉपर दिसली पाहिजे म्हणून मी एवढीच दाखवले. पण अजून त्याच्यासोबत तुम्हाला त्याचे फोटो पण सेंड करेल, तर तुम्हाला ते दिसून जाईल की नक्की अजून त्याचा लुक कसा येतो. तर आज आपण इथेच थांबू. ह्या 4 जरदोशीच्या बुट्ट्या आपण आज शिकलो आहोत. उद्या आता आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. लक्ष्मी कॉईन वर्क घ्यायचं आहे. तसंच आपल्याला नथीचं पॅचवर्क करायचं आहे. तर ते कसं करायचं, काय करायचं ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. आत्ता मी तुम्हाला एवढ्यावरतीच थांबते. आज तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, धन्यवाद.